नमस्कार. कधी असा विचार केलाय की आपल्या पर्यावरणाच्या मोठमोठ्या समस्यांची उत्तरं इतकी लहान असू शकतात की ती आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसूच शकणार नाहीत? आज आपण निसर्गाच्या अशाच काही अदृश्य मदतनीसांबद्दल जाणून घेणार आहोत. हो, कल्पना करा. प्रदूषणावरचा उपाय इतका सूक्ष्म आहे की तो बघायला आपल्याला मायक्रोस्कोप लागेल. ऐकायलाच किती भारी वाटतंय नाही का? चला तर मग या अदृश्य जगात जरा डोकावून बघूया. तर मग ही अदृश्य शक्ती आहे तरी काय आणि ती काम कशी करते? चला या शक्तीला एका नावाने ओळखूया. या प्रक्रियेला म्हणतात बायोरेमिडिएशन म्हणजेच जैवोपचार. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सजीव सूक्ष्मजीवांचा वापर करून पर्यावरणातले विषारी आणि घातक पदार्थ साफ करणं, हीच आहे आपल्या या सूक्ष्म हिरोंची खरी सुपर पॉवर. चला आता भेटूया आपल्या पहिल्या हिरोंना. हे सूक्ष्मजीव अशा ठिकाणी काम करतात जिथे धोका सगळ्यात जास्त असतो, म्हणजे मोठमोठ्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये. तर इथे आहेत दोन खास सूक्ष्मजीव. नावं जरा अवघड आहेत, पण त्यांचं काम अविश्वसनीय आहे. पहिलं म्हणजे यॅरोविया लायपोलिटिका, जे पाम तेलाच्या कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी पदार्थ आणि जड धातू शोषून घेतं. आणि दुसरं सॅक्रोमायसिस सेरेविसिया, जे आर्सेनिक सारख्या खतरनाक प्रदूषणाला संपवतं. म्हणजे बघा, प्रत्येकाकडे खास जबाबदारी आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे सूक्ष्म जंतू तो विषारी कचरा अक्षरशः खाऊन टाकतात. हो, आणि त्याचं रूपांतर अशा पदार्थांमध्ये करतात ज्यामुळे पर्यावरणाला काहीही धोका नसतो. खरंच निसर्गाची ही किमया अजबच आहे. बरं, आता औद्योगिक परिसरातून थेट जाऊया समुद्राच्या अथांग विश्वात. कारण तिथेही आपला एक हिरो आपली वाट पाहतोय. आपण सगळ्यांनी समुद्रातल्या तेलगळतीबद्दल ऐकले असेल. ही एक खूप मोठी पर्यावरणीय आपत्ती आहे जी समुद्रातल्या जीवांचं आयुष्य क्षणात संपवू शकते. पण यावरही निसर्गाकडे एक उत्तर आहे. तर मग भेटा अल्कानिवोरॅक्स जीवाणूंना. हे आहेत समुद्राचे खरेखुरे रक्षक. त्यांचं नाव जरी थोडं विचित्र असलं तरी काम खूप महत्वाचं आहे. आणि हे काम कसं चालतं बघा. समुद्रात तेल पसरल्याबरोबर हे जीवाणू लगेच कामाला लागतात. ते अक्षरशः तेलावर तुटून पडतात, त्याला खातात आणि त्याचं विघटन करून त्याला निरुपद्रवी बनवतात. म्हणजे बघा, फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये निसर्ग स्वतःची स्वच्छता स्वतःच करतो. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की या इवल्याशा सूक्ष्म जीवांमध्ये आपल्या भविष्यासाठी एक खूप मोठी आशा लपलेली आहे. चला जाता जाता पटकन आठवून घेऊया आपल्या आजच्या सुपरहिरोंना. यॅरोविया लायपोलिटिका, जे औद्योगिक कचऱ्याशी लढतात, सॅक्रोमायसिस सेरेविसी, जे आर्सेनिक प्रदूषणाला हरवतात, आणि अल्कॅनिवोरॅक्स जीवाणू, जे समुद्रातली तेलगळती साफ करतात. तर जाता जाता हा एक विचार नक्की करा की आपल्या ग्रहाच्या मोठ्यात मोठ्या समस्यांची उत्तरं खरोखरच इतकी सूक्ष्म असू शकतात का? काय माहीत, कदाचित आपल्या भविष्यातले सर्वात मोठे बदल हेच अदृश्य मदतनीस घडवून आणतील.